नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. कोट्यवधी विद्यार्थ्यांपेक्षा नरेंद्र मोदी सरकारला एक शिक्षण मंत्री महत्त्वाचा वाटत आहे. अर्थात ही काही नवलाची गोष्ट नाही. देशभरातील परीक्षांमध्ये झालेले घोटाळे, पेपर फुटीची प्रकरणं आणि विद्यार्थ्यांचं झालेलं अतोनात नुकसान यामुळे कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाकडे बघायला सरकारला अजिबात वेळ नाही. ती असण्याची शक्यताही नाही, कारण सरकार डिलिमिटेशन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि तो मंजूर करून घेण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील पक्ष फोडणे आणि त्या पक्षांचा पाठिंबा मिळवणे यामध्ये सध्या व्यस्त आहे. आपल्याला या विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाची आठवण येते आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनासाठी देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी 3 कृषी कायदे रद्द करावे ही मागणी केली होती आणि या मागणीला कुठलाही प्रतिसाद न देता अक्षरशः 700च्या जवळपास शेतकऱ्यांच्या या आंदोलनात मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती तेव्हा समोर आली होती. अर्थात केंद्र सरकारने या सर्व गोष्टींचा इन्कार केलेला आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नाही, असं ढळढळीत खोटं विधान या सरकारने केलेलं आहे. प्रत्यक्षात या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी मृत्यू पडले आणि त्यांना वेगवेगळ्या कारणांनी मृत्यूला सामोरं जावं लागलं. ही बातमी काही लपून राहिली नाही. जगभरामध्ये ही बातमी पसरली होती. आता तीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होते का, आता अशी भीती वाटायला लागली आहे. त्याचं मुख्य कारण सोनम वांगचुक यांचं उपोषण आता 20व्या दिवसाला येऊन ठेपलेलं आहे. त्यांची प्रकृती ढासळत आहे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते अशी परिस्थिती आहे. तरीही सरकार या आंदोलनाची दखल घेताना दिसत नाही. यापूर्वी शेतकरी आंदोलनाची मी जी माहिती सांगितलेली आहे ती तर ताजीच आहे. त्या आंदोलनातील काही मृत्यूंचे आकडे आपल्या समोर आहेत. या आकडेवारीनुसार आपण जर बघितलं तर साधारणपणे 2020 ते 21च्या दरम्यान हे जे आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये, त्यामध्ये 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता असं सांगण्यात येत आहे. त्यातील 670 मृत्यूंची थेट माहिती लोकांपर्यंत पंजाबमध्ये आलेली आहे. पंजाब विद्यापीठाच्या एका अभ्यासामध्ये हा आकडा 600हून जास्त आहे असं सांगण्यात आलेलं आहे. अल जझीरा नावाच्या एका वर्तमानपत्राने हा आकडा 700च्या आसपास आहे असं सांगितलं होतं. SKMचा जो डेटा आहे त्यामध्ये 2020 ते 20 फेब्रुवारी 2021 या दरम्यान 248 शेतकरी मृत्यू पावले. त्यामध्ये पंजाबमधील 202, हरियाणामधील 36 आणि उत्तर प्रदेशमधील 6 शेतकऱ्यांचा समावेश आहे अशी ही आकडेवारी सांगते. ही आकडेवारी वेगवेगळ्या रेकॉर्डवर असतानासुद्धा संसदेमध्ये मात्र असं सांगितलं जातं की शेतकरी आंदोलनामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचा मृत्यू झालेला नाही. आंदोलनामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची जी कारणं सांगितलेली आहे त्यामध्ये हृदयविकाराचा झटका येणे, अपघात होणे, ट्रॅक्टर आणि ट्रॉलीवरून पडणे, बेफाम वाहनं चालवणे, डेंग्यूने मृत्युमुखी पडणे आणि कोविडच्या आजारामुळे मृत्युमुखी पडणे अशी कारणं देण्यात आलेली आहे. त्यामुळं आंदोलन करणारे शेतकरी हे आंदोलनामुळे मृत्युमुखी पडलेले नाही, तर अशा कारणांनी मृत्युमुखी पडले असं सरकारने सांगितलं होतं. हे सोनम वांगचुक यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक उदाहरण आणि आणखी एक माहिती इथं देणं आवश्यक ठरतं. ती म्हणजे वाराणसीच्या शुद्धीकरणासाठी स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांनी प्रचंड तीव्र असं आंदोलन केलं होतं. वाराणसीमध्ये ते उपोषणाला बसले होते. स्वामी ज्ञानस्वरूप सानंद उर्फ GD अग्रवाल यांची मागणी काय होती, तर नरेंद्र मोदींनी जे स्वप्न दाखवलं होतं की गंगा शुद्धीकरण करण्याचं, तीच मागणी लावून धरत त्यांनी गंगा शुद्धीकरणासाठी आणि त्यासाठी सरकारने पावलं उचलण्यासाठी हे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये ते सुद्धा मृत्युमुखी पडलेले होते. त्यामुळे सोनम वांगचुक यांचं उपोषण या सरकारच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे या 2 उदाहरणावरून आपल्या लक्षात येऊ शकतं. जिथं गंगा शुद्धीकरणासाठी उपोषणाला बसलेला आंदोलनकर्ते मृत्युमुखी पडतात, ज्या देशामध्ये शेतकरी मागण्यांसाठी काही शेकडो शेतकरी मृत्युमुखी पडतात, त्या देशामध्ये आता विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला हे सरकार महत्त्व देईल आणि सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करेल ही आशा बाळगणं म्हणजे एक प्रकारे प्रचंड मोठा आशावाद बाळगण्यासारखंच आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची
काळजी या सरकारला असणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं दिसत आहे. मी कालही म्हटलं होतं की या आंदोलनाकडे विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांचं सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. पण जबाबदारी येते ती प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर. धर्मेंद्र प्रधान यांच्यासारख्या एका शिक्षण मंत्र्याला न आठवता कोट्यावधी विद्यार्थ्यांचं नुकसान करणारं, त्यांचं आयुष्य उधळून लावणाऱ्या या शिक्षण मंत्र्याला सरकार का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न आता लोकांना पडायला लागलेला आहे. पण हम करे सो कायदा अशी आता या सरकारची परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं सोनम वांगचुक यांचं उपोषण अजूनही दुर्लक्षितच राहिलेलं आहे. शेतकरी आंदोलन असो किंवा वाराणसीच्या शुद्धीकरणासाठी केलेलं आंदोलन असो किंवा आत्ता विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण मंत्र्याच्या विरोधातलं आंदोलन असो, हे सरकार कोणत्याही आंदोलनाला जुमानत नाही अशी काहीशी परिस्थिती आता आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये दिल्लीमध्ये काय घडतं आहे, दिल्लीमधलं वातावरण आणखीन तापणार आहे का, दिल्लीमध्ये हे आंदोलन चिघळलं तर बाहेरच्या देशातून काही हस्तक्षेप होऊ शकतो का, ज्या विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन केलं आहे त्या विद्यार्थ्यांनी म्हणावा तसा प्रतिसाद या आंदोलनाला दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. पण येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडियावरून ज्या पद्धतीने या आंदोलनाला प्रसिद्धी मिळत आहे आणि सोनम वांगचुक यांनी ज्या पद्धतीने हे सांगितलेलं आहे की एखादा पेपर फुटीमुळे पेपर विकत घेऊन तयार झालेला इंजिनियर या देशातील पूल पाडायला कारणीभूत ठरू शकतो, पेपर फोडून तयार झालेला एखादा डॉक्टर आपल्या जीवाला धोका निर्माण करू शकतो. त्यामुळं अशा यंत्रणेच्या विरुद्ध आवाज उठवण्याची हीच वेळ आहे. ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. सोनम वांगचुकही मागे हटणार नाही आणि सरकारही त्यांना प्रतिसाद देणार नाही अशी अभूतपूर्व अशी परिस्थिती दिल्लीमध्ये निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळणं आवश्यक आहे. सोशल मीडियापुरता पाठिंबा न ठेवता या आंदोलनापर्यंत पोहोचण्यासाठी तरुण पिढी पुढे येते का हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये या आंदोलनाचं काय होतं आहे हे आपल्याला बघायचं आहे. या आंदोलनाविषयी फारसं कुणी काही बोलत नाही. त्यामुळं लागोपाठ दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण सोनम वांगचुक यांचा विषय मुद्दाम न्यूज यात्रावर घेतला आहे. या विषयाला आपण जोपर्यंत न्याय मिळत नाही किंवा मिळवून देण्यासाठी जे लोक आडकाठी घालत आहे त्यांना जाब विचारण्यासाठी आणि जे लोक याला प्रतिसाद देत आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण न्यूज यात्रावर हा विषय अधूनमधून लावून धरणार आहोत, गरजेनुसार लावून धरणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.